नमस्कार, मी सचिन पाटील. टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करिता ऑनलाईन नावनोंदणीकरिता टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर 30/4/2026 पर्यंत ज्या शिक्षकांची सेवेची 12 वर्ष पूर्ण झाली असतील अशा शिक्षकांनी वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच 30/4/2026 पर्यंत सेवेची 24 वर्ष पूर्ण झाले असतील अशा शिक्षकांनी निवड श्रेणी प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करावयाची आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांनी घर बसल्या आपल्या मोबाईलवर अथवा लॅपटॉपवरून सहज नावनोंदणी कशा पद्धतीने करावी या संदर्भात स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया. प्रथमतः गुगलवर आपणास MAA.AC.in ही वेबसाईट सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक पेज ओपन होईल. येथे आपण पहिलीच वेबसाईट पाहू शकतो ma.ac.in. यावर पुन्हा एकदा आपण क्लिक करूया. यानंतर आपल्यासमोर एक अधिकृत डॅशबोर्ड दिसेल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या डॅशबोर्डवर आल्यानंतर येथे प्रशिक्षण हा एक टॅब दिसतो. यावर आपण सर्कर नेला की येथेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर आपण क्लिक करूया. येथे क्लिक केल्यानंतर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी स्क्रोल करून आपण खाली या. खाली येथे आपण पाहू शकतो शासन निर्णय परिपत्रक या संदर्भात आपल्याला माहिती हवी असेल तर लिंकवर क्लिक करून आपण ते डाउनलोड करू शकता. तसेच ऑनलाईन नोंदणी व्हिडिओ या ठिकाणी सुद्धा एक व्हिडिओ देण्यात आला आहे. हा सुद्धा पाहण्यासाठी आपण येथे क्लिक करा. ऑनलाईन नोंदणी मॅन्युअल पद्धतीने आपण ती PDF फाईल पाहून कशा पद्धतीने हे काम करावं यासाठी आपल्याला या ठिकाणी एक फाईल दिली आहे. ती यावर क्लिक करून आपण डाउनलोड करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक खाली सूचना या ठिकाणी स्क्रोल होते, ती म्हणजे या प्रशिक्षणासाठी शुल्क जे आहे ही 2000 रुपये या ठिकाणी आपल्याला भरावयाची आहे. चला तर आता आपण नोंदणी करूया. प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे. येथे आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महत्त्वाचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. येथे सेवेची 12 वर्ष ज्यांची पूर्ण झालेली असतील त्यांनी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी या टॅबवर क्लिक करायचे आहे आणि सेवेची 24 वर्ष पूर्ण झाली असतील तर त्यांनी या टॅबवर क्लिक करायचं आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, 30/4/2026 पर्यंत सेवेची 12 आणि 24 वर्ष हे पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर नोंदणीसाठी कोण पात्र आहेत त्याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. जसं की ज्यांचा शालार्थ ID आहे असे शिक्षक या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि इतर काही विभाग या ठिकाणी देण्यात आलेले आहे. या विभागातले शिक्षक या ठिकाणी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी आपली नोंदणी करू शकतात. चला तर मी या ठिकाणी एक आपल्याला प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी मी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी या टॅबवर क्लिक करतो. आपल्याला जर निवड वेतन श्रेणी हवी असेल तर आपण या टॅबवर क्लिक करायचं आहे. मी 12 वर्ष सेवेची पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी या टॅबवर क्लिक करतो. आता पुन्हा एकदा महत्त्वाचा डॅशबोर्ड दिसेल. लक्षात घ्या, या ठिकाणी माहिती ही आपल्याला रिक्वायर्ड आहे, भरावीच लागणार आहे. आता ID प्रकार कुठला आहे तर सिलेक्ट ID टाईपवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा या ठिकाणी बरेच विभाग आपल्याला दिसतात. यातील शालार्थ ID हा टॅब आपण या ठिकाणी घेणार आहोत. मात्र ज्यांचा शालार्थ ID नसेल त्यांनी इतर विभागामध्ये कार्यरत असतील तर ह्यापैकी योग्य तो विभाग निवडावा आणि त्यानंतर आपला ID टाकून प्रविष्ट करावा, म्हणजे एंटर मारायचं, सर्च करायचं आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक असतील तर त्यांनी शालार्थ ID या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एंटर युअर ID या ठिकाणी शालार्थ ID टाकायचा आहे आणि प्रविष्ट करा या टॅबवर क्लिक करायचे आहे. यानंतर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड महत्त्वाचा दिसेल. या ठिकाणी मोबाईल आणि आपला ईमेल ID हा व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे. जर आपला ईमेल ID हा शालार्थावर चुकीचा असेल तर तो त्या शालार्थ ID वर लॉग इन करून त्या ठिकाणाहून त्या शालार्थ पोर्टलवरून आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतरच या ठिकाणी येऊन आपल्याला काम करायचं आहे. जर त्या ठिकाणी चुकीचं असेल तर त्या ठिकाणी अपडेट करून येथे काम करा, अन्यथा आपल्याला या ठिकाणी OTP येणार नाही आणि आपलं व्हेरिफिकेशन हे फेल दाखवेल. यासाठी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ह्या शालार्थ पोर्टलवर अपडेट असणं आवश्यक आहे. सेंड OTP या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर ईमेल ID वर एक OTP येईल. हा OTP येथे टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे.
ईमेल आय डी व्हेरीफाय झाल्यानंतर येथे आपण पाहू शकतो OTP व्हेरीफाय सक्सेसफुली। यानंतर पुन्हा एकदा खाली जायचं आहे। येथे आपला जो मोबाईल नंबर आपला शालार्थ पोर्टलवर आहे हे या ठिकाणी इनबिल्ट येते। या ठिकाणी सेंड OTP पुन्हा या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत आणि आलेला मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेजमध्ये जो OTP आहे हा येथे टाकायचा आणि व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे। OTP टाकल्यानंतर येथे आपण पाहू शकतो OTP व्हेरीफाय सक्सेसफुली, म्हणजे आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे। यानंतर पुढे नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। या टॅबवर क्लिक केल्यानंतर 12 वर्ष अर्हतकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी नोंदणी याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड दिसेल। आपला जो शालार्थ ID आपण टाकतो या शालार्थ पोर्टलवर आपली जी माहिती असते ही माहिती या ठिकाणी फेच होते, कनेक्ट होते आणि त्यानुसार आपल्या शालार्थ ID वर जी माहिती आहे ही पूर्ण माहिती या ठिकाणी इनबिल्ड आपल्याला आलेली दिसते। या माहितीमध्ये हे फ्रीज केल्यामुळे आपण या ठिकाणी कोणताही बदल करू शकत नाही, फक्त वाचून घेऊ शकतो आणि त्यानंतर खाली जी काही माहिती आहे ही माहिती आपल्याला थोडक्यात भरून हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर आपला जो काही शालार्थ ID हा शालार्थ ID देण्यात आला आहे, आपलं पूर्ण नाव देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपल्या शाळेचा UDIS नंबर, शैक्षणिक अर्हता, शाळेचं नाव, त्याखाली आपण माहिती पाहिली तर येथे आपल्याला शाळेचे नाव हे देवनागरी लिपीमध्ये नोंदवायचं आहे। लक्षात घ्या, हे जे नाव आपण या ठिकाणी टाकणार आहोत हेच नाव आपल्या प्रमाणपत्रावर येणार आहे। त्यानंतर प्रशिक्षणाचे साहित्य कोणत्या भाषेत हवे या टॅबवर जर क्लिक केलं तर 3 भाषेमध्ये उपलब्ध आहेत, मराठी, इंग्लिश आणि उर्दू। आपणास जर मराठी हवी असेल तर मराठी या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही प्रशिक्षण घेणार आहोत, ट्रेनिंग ग्रुप आहे हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। मग ट्रेनिंग ग्रुप निवडताना येथे आपल्याला 4 महत्त्वाचे टॅब दिसत असतील। यातील पहिला टॅब जो आपला आहे हा तो म्हणजेच प्राथमिक गट। आता प्राथमिक गट म्हणजे कोण तर लक्षात घ्या, इयत्ता 1ली ते 4थी किंवा इयत्ता 1ली ते 5वी किंवा इयत्ता 1ली ते 7वी किंवा इयत्ता 1ली ते 8वी किंवा इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत ज्या शाळेंमध्ये शिक्षक हे त्या पदावर त्या मूळ जागेवर कार्यरत आहेत अशा शिक्षकांनी प्राथमिक गट या ठिकाणी निवडायचा आहे। यानंतर दुसरा टॅब आहे माध्यमिक गट। आता माध्यमिक गट कोण निवडणार आहेत तर जे शिक्षक ज्यांची नियुक्ती ही इयत्ता 9वी 10वी करिता झालेली असेल अशा शिक्षकांनी माध्यमिक गट निवडायचा आहे। यानंतर उच्च माध्यमिक गट। उच्च माध्यमिक गटामध्ये इयत्ता 11वी 12वी कॉलेजला जे अध्यापन करणारे शिक्षक आहेत अशा शिक्षकांनी या ठिकाणी उच्च माध्यमिक गट निवडायचा आहे। आणि पुढचा शेवटचा आहे तो म्हणजे अध्यापक विद्यालय गट। यातील शिक्षक अध्यापक आहेत त्यांनी या टॅबवर क्लिक करून आपला फॉर्म भरायचा आहे। लक्षात घ्या, मी जर प्राथमिक गट निवडला तर या ठिकाणी काही खाली माहिती येत नाही, पण जर मी माध्यमिक गट निवडला तर खाली 2 महत्त्वाचे टॅब पुन्हा येतात। आपण कला शिक्षक आहात का, यस असेल तर यस, नो असेल तर नो। आपण शारीरिक शिक्षक आहात का, फिजिकल टीचर आणि आर्ट टीचर असे 2 टॅब या ठिकाणी ओपन होतात। यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा। मात्र इतर काही गट आहेत, या गटांमध्ये आपण पाहू शकतो फक्त प्राथमिक गट सोडला तर 3 गटांमध्ये हे टॅब येतात, प्राथमिक गटामध्ये हे टॅब येत नाही। जसं की मी या ठिकाणी माध्यमिक गटातून फॉर्म भरत आहे म्हणून या ठिकाणी माध्यमिक गटावर क्लिक करतो। आपण कला शिक्षक आहात का, नाही। आपण शारीरिक शिक्षक आहात का, नाही। आता त्याखाली आपण जर पाहिलं तर येथे वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली असून मला मान्य आहे, यापुढे एक बॉक्स दिसतो, याला चेकमार्क करून घ्या। चेकमार्क केल्यानंतर प्रशिक्षण शुल्कासंदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे आणि त्यानंतर पे अँड सेव्ह या टॅबवर क्लिक करा। यानंतर पे करण्यासाठी आपल्यासमोर काही पेमेंट ऑप्शन येतात। या पेमेंट ऑप्शनपैकी योग्य पेमेंट ऑप्शन निवडून आपण या ठिकाणाहून 2000 रुपये पे करायचे आहेत। पे करताना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 2000 रुपये पे करत असताना त्या ठिकाणी काही कन्व्हिनियन्स बँक चार्ज या ठिकाणी अप्लाय होत असतात। यासाठी 2000 प्लस जे काही वरचे चार्जेस असतात ते चार्जेस त्यामध्ये प्लस होऊन आपल्याला ती रक्कम त्या ठिकाणी पे करायची आहे। पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला काही सेकंद त्या ठिकाणी वेट करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे ही एक रिसिप्ट पावती आपल्याला दिसेल। या पावतीला आपल्याला डाउनलोड PDF या टॅबवर क्लिक करून येथून आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून आपल्याला आपल्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची आहे।
अशा पद्धतीने आपलं ज्यावेळेस पेमेंट पूर्ण झाल्यानंतर जोपर्यंत आपल्याला ही रिसिप्ट मिळत नाही तोपर्यंत आपण आपलं नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही अशा पद्धतीने हे समजायचं आहे. काही जण पेमेंट करतात आणि लगेच बॅक होतात आणि त्यानंतर आपल्याला ही नोंदणीची रिसिप्ट मिळत नाही, त्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही अपूर्ण राहते. यासाठी पेमेंट झाल्यानंतर काही मिनिट सेकंद वेट करा, त्यानंतर आपल्याला ही रिसिप्ट मिळेल. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो नोंदणी क्रमांक आहे, रजिस्ट्रेशन ID आहे, हा आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि यानंतर येथे डाउनलोड PDF या टॅबवर क्लिक करून आपण हा फॉर्म पूर्णतः भरून घ्यायचा आहे. सो अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया जी वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आपल्याला नोंदणीची आहे ही निश्चितच या ठिकाणी समजली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.